सैराट सारख्या घटनेनं इकडे संभाजीनगर हादरलाय. एका चुलत भावानं बहिणीला 20 फूट डोंगरावरनं ढकलून दिलं, तिची हत्या केली आहे. प्रेम प्रकरणातनं मुलीच्या सख्ख्या चुलत भावानंच तिला डोंगरावरनं ढकलून दिलंय. ही मुलगी प्रेम प्रकरणातनं घर सोडून निघून गेली होती. मात्र घरच्यांनी समजूत काढण्यासाठी मुलीला काकाच्या घरी पाठवलं. काकाच्या मुलानं या मुलीला गोड बोलून डोंगरावर नेलं आणि तिथूनच त्यानं बहिणीला खाली ढकललं. डोंगराखाली क्रिकेटच्या मॅच सुरू होत्या. बहिणीला मारून पळून जाणारा भाऊ क्रिकेट मॅच पाहणाऱ्यांच्या कॅमेरामध्ये मात्र चित्रित झालाय. गावातील एका मुलासोबत अफेअर होतं आणि त्याच्यासोबत ती निघून गेली होती. तिच्या घरच्यांनी तिच्या काकाकडे म्हणजेच ऋषिकेश शेरकर यांच्या घरी वळदगाव येथे पाठवलं होतं तिचं मन परिवर्तन होण्यासाठी. आणि मुलगा दुसऱ्या जातीतला असल्यामुळे ऋषिकेशला त्याचा राग येत होता. खवड्या डोंगर नावाचा एक डोंगर आहे, त्याच्या कपारीवरतून तिला वर नेऊन दरीमध्ये ढकलून दिले. बातमी येते आता पुण्यातनं, कारण पुण्यामध्ये पुन्हा कोयता गँगची दहशत पसरायला पाहायला मिळतेय. बिबवेवाडी परिसरामध्ये कोयत्यानं 2 जणांवर जीवघेणा हल्ला करण्यात आलाय. यात एका तरुणाच्या हाताची बोटं तुटली आहेत. जुन्या वादातनं कोयत्यानं हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी 3 अल्पवयीन मुलांना पोलिसांनी अटक केली. जखमींवर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बॉलिवूड अभिनेता सलमान खान संदर्भातली बातमी. सलमान खाननं बिश्नोई गँगचा धसकाच घेतलाय. वारंवार बिश्नोई गँगच्या धमक्या येत असल्यानं सलमान खाननं आता घरालाच बुलेट प्रूफ काचा लावल्याचं दिसतंय. राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकींच्या हत्येप्रकरणात मोठा खुलासा झाल्यानंतर अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. ही दृश्य आपण पाहतोय. बुलेट प्रूफ काचा लावण्यात आलेल्या आहेत. सलमान खान ज्या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये राहतो त्या घराला आता बुलेट प्रूफ करण्यात आलंय. सलमान खाननं याआधी स्वतःच्या गाडीला देखील बुलेट प्रूफ काचा लावल्या होत्या. त्यानंतर आता घराला देखील बुलेट प्रूफ काचा लावण्यात आल्या. सलमान खानच्या घराबाहेर कडेकोट सुरक्षा आहे. गॅलेक्सी अपार्टमेंट बाहेर पोलीस चौकी, तसंच सलमान खानच्या घराला बुलेट प्रूफ काच लावण्यात आली आहे. सुरक्षेसाठी अत्याधुनिक उपकरणांचा वापरही करण्यात येतोय. सरकारकडून सलमानला Y+ सुरक्षा पुरवण्यात आली आहे. सलमान खानची स्वतःची ही वेगळी सुरक्षा आहेच. आणि आता बातमी शिक्षक भरती संदर्भातली. राज्यातील शाळांमध्ये लवकरच दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरती केली जाणार आहे. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी या संदर्भात माहिती दिली आहे. पवित्र पोर्टलच्या माध्यमातून ही भरती करण्यात येणार आहे. मुंबई शाळा संस्था चालकांच्या प्रतिनिधींसोबतच्या बैठकीत दादा भुसे यांनी ही घोषणा केली आहे. वाहन चालक मालकांसाठी मोठी बातमी आहे, कारण राज्यातील टोल नाक्यावरती आता फास्टॅगच चालणार आहे. कारण राज्यात सर्व वाहनांसाठी फास्टॅग बंधनकारक करण्यात आलाय. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. 1 एप्रिल पासून निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यामुळे फास्टॅग लावून घ्या. पुढच्या बातमीकडे. लोकलमधील फुकट्यांची आता खैर नाही. त्याला कारण आहे, कारण विना तिकीट प्रवास करणाऱ्यांविरोधात रेल्वे प्रशासनानं कडक पावलं उचलली आहेत. प्रवास श्रेणीनुसार दंड वसुली करण्यात येईल. यामध्ये जनरल क्लाससाठी 500 रुपये, फर्स्ट क्लाससाठी 750 रुपये, AC लोकलसाठी 1000 रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. कसा असेल हा दंड जाणून घ्या. विना तिकीट प्रवास करू नका. जनरल क्लाससाठी 500 रुपये दंड, फर्स्ट क्लाससाठी 750 अधिक GST आणि AC लोकलसाठी 1000 रुपये प्लस GST.
बातमीपत्रात या पुढच्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा न्यूज पॉइंट 20 मधून. बीड सरपंच हत्या प्रकरणाच्या तपासावर खासदार संजय राऊत यांनी सवाल उपस्थित केलाय. बीडमध्ये संतोष देशमुख प्रकरण तपासाचा फार्स आहे असं राऊत म्हणाले. बीडमधील संपूर्ण पोलीस खातं बरखास्त केलं पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली आहे. कुणी मरू नका आणि स्टेजवरती गर्दी करू नका. बीड आणि परभणीच्या प्रकरणामध्ये माणुसकीच्या नात्यानं निर्णय घ्यावा अशी मागणी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी केली आहे. सरपंच हत्या घटनेनं सर्वत्र असंतोषाचं वातावरण असून आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, मारेकऱ्यांना आश्रय देणाऱ्यांवर ही कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली. संतोष देशमुख यांच्या पत्नीला शासकीय नोकरी आणि 50 लाखांची मागणी करत आझाद मैदान इथं धरणं आंदोलन करण्यात आलंय. संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ 10 तारखेला जालन्यात जनआक्रोश मोर्चा काढण्यात आलाय. मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाज, सर्वपक्षीय नेते आणि देशमुख कुटुंबात देखील मोर्चात उपस्थित असेल. नांदेडच्या माळाकोळी पोलीस ठाण्यामध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. परभणीतील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील निषेध मोर्चात मंत्री धनंजय मुंडे आणि बंजारी समाजाबद्दल आक्षेपार्ह विधान केल्यानं अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलाय. याआधी जरांगे पाटलांवर बीड, पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. धनंजय मुंडेंविरोधात आता करुणा शर्मा यांनी थेट हायकोर्टात धाव घेतली आहे. धनंजय मुंडेंनी पहिल्या पत्नीच्या नावावरील मालमत्ता आणि कोर्टातील प्रलंबित प्रकरणांची माहिती लपवली असा आरोप करत करुणा शर्मा यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. ठाकरे गट मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकणारे. ठाकरे गटाकडून मुंबईचा आदित्योदय 2025 या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. या कार्यक्रमामध्ये आदित्य ठाकरे मुंबईबद्दलचं व्हिजन मांडतील. ईव्हीएम वरील विरोधकांचे आरोप केंद्रीय निवडणूक आयोगानं फेटाळलेत. ईव्हीएम हॅक होऊच शकत नाही असा दावा केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त राजीव कुमार यांनी केलाय. कुठल्याही यंत्रणेनं ईव्हीएम हॅक होऊ शकत नाही असं आयोगानं स्पष्ट केलंय. राष्ट्राध्यक्षांच्या पत्नींना लाखोंचे हिरे देणारे मोदी स्वखर्चानं दिवाळी साजरी करतील असं वाटत नाही. खासदार संजय राऊतांनी मोदींवर निशाणा साधलाय. तर पंतप्रधान मोदींनी स्वतःच्या पैशानंच दिवाळी साजरी केली आहे असं स्पष्टीकरण पंतप्रधान कार्यालयाकडून देण्यात आलंय. मंत्रिमंडळ विस्तारानंतर जवळपास महिनाभरानंतर दत्ता भरणेंनी मंत्रिपदाचा पदभार स्वीकारलाय. यावेळी नातेवाईकांच्या लग्नामुळे मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीला गैरहजर होतो असं दत्ता भरणे यांनी सांगितलंय. नाराज असल्याची चर्चाही त्यांनी फेटाळली आहे. लाडकी बहीण योजनेचे नियम प्राप्त झाले नसल्यानं जुन्या नियमांच्या आधारेच अर्जाची छाननी केली जाते. आतापर्यंत 21 बहिणींनी आपले अर्ज परत घेतले असून नवीन नियम प्राप्त झाल्यावर येणाऱ्या अर्जांची छाननी केली जाणार असून त्यानंतर पात्र लाभार्थींना योजनेचा लाभ दिला जाणार आहे. ई-केवायसी नसल्यानं अनेक महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाले नाहीत. बँकेच्या गलथान कारभाराचा फटका महिलांना बसलाय. ई-केवायसीसाठी एसबीआय बँकेसमोर महिला थंडीत रात्र जागून काढताना दिसल्या. सकाळी लवकर आपला नंबर लागेल या आशेवर या महिला रात्रभर बँकेसमोर बसल्या आहेत. बलात्कार प्रकरणातील दोषी आसाराम बापूला सर्वोच्च न्यायालयानं दिलासा दिलाय. प्रकृतीच्या कारणास्तव सर्वोच्च न्यायालयानं आसारामला सशर्त जामीन मंजूर केलाय. 31 मार्च पर्यंत अंतरिम जामीन देण्यात आलाय. मात्र या कालावधीत ते शिष्य अनुयायी यांना भेटू शकणार नाहीत. मुंबईतलं प्रदूषण कायमचं आहे. गोवंडी आणि शिवाजीनगरमधील हवा प्रचंड वाईट आहे तर बोरिवलीतील समाधानकारक हवेची नोंद करण्यात आली. मुंबईच्या हवेची गुणवत्ता खालावल्यानं मुंबई महानगरपालिकेनं कठोर उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्यामुळे मुंबईकरांना आरोग्याच्या समस्यांना सामोरं जावं लागतंय.
वांद्रे कुर्ला संकुल ते वरळी मेट्रो मार्गिका लवकरच सेवेत दाखल करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलेत. मेट्रो 3 या ॲक्वा मार्गिकेचे 92% काम पूर्ण झालंय. येत्या 100 दिवसात हे काम पूर्ण होणार असल्याचं समजतंय. सोलापूरकरांना विमान प्रवासासाठी आणखी 2 महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे. येत्या 2 महिन्यात 100% विमानसेवा सुरू होणार असल्याचा दावा आमदार देवेंद्र कोठेंनी केलाय. नेटसेट शिवाय सहाय्यक प्राध्यापक होणं शक्य होणार आहे. विद्यापीठ अनुदान आयोगानं प्राध्यापक, प्राचार्य आणि कुलगुरू निवडीसाठी नवी नियमावली तयार केली आहे. यामध्ये 55% पदव्युत्तर पदवी मिळवलेले उमेदवार आता सहाय्यक प्राध्यापक पदाच्या थेट भरतीसाठी पात्र ठरू शकतील. आरटीई 2025-26 या शैक्षणिक वर्षांसाठी 25% राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेसाठी 8,000 शाळांनी नोंदणी केली आहे. सुमारे 1,00,000 प्रवेशाच्या जागांची नोंदणी झाली आहे. नॅक मूल्यांकनाबाबतची माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर अद्ययावत न केल्यास आता प्रवेशावर निर्बंध घातले जाणार आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं संलग्न महाविद्यालयांना तसा इशारा दिलाय. माहिती अद्ययावत करण्यासाठी 15 जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे. बातमी राजकीय वर्तुळातनं दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल अखेर वाजलंय. येत्या 5 फेब्रुवारीला मतदान पार पडेल. या मतदानाची मतमोजणी 8 फेब्रुवारीला होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाचे आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषद घेत या संदर्भातील माहिती दिली आहे. दिल्ली विधानसभेच्या एकूण 70 जागांसाठी ही निवडणूक पार पडतीये. यंदा दिल्लीत आप, काँग्रेस आणि भाजप अशी तिरंगी लढत होण्याची चिन्ह दिसतात. काँग्रेस आणि आपचा मतदार वर्ग एकच असल्यानं मतांचं विभाजन होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पुढच्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा टॉप 50 मधून. HSRP नंबर प्लेट नसलेली वाहनं, बनावट HSRP नंबर प्लेट असलेली वाहनं आदी वाहनांवर भविष्यात दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल असा इशारा परिवहन अधिकारी यांनी दिलाय. दुचाकी आणि ट्रॅक्टरवर 450 रुपये प्रतिवाहन तर 3 चाकीसाठी 500 रुपये दंड, अवजड व्यावसायिक वाहनांसाठी 745 रुपयांचा दंड आकारण्यात येईल. वाशिममध्ये आता सर्व ग्राहकांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बंधनकारक करण्यात आलंय. अन्यथा 31 मार्च नंतर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे असं पत्रक महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागानं काढलंय. केंद्रीय गृह मंत्रालयानं इंटरपोलच्या धर्तीवर आता भारत पोल पोर्टल लॉन्च केलंय. भारत पोलमुळे आता राज्याच्या पोलिसांना थेट इंटरपोलची मदत घेता येणार आहे. म्हणजेच मुंबई पोलीस थेट इंटरपोलशी कनेक्ट होणार आहेत. बिहारच्या पाटणा शहरात भूकंपाचे धक्के जाणवलेत. नेपाळसह 3 देशांमध्ये मंगळवारी पहाटे भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता 7.1 रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली. या भूकंपाचं केंद्र नेपाळमध्ये असल्याचं सांगण्यात आलंय. तिबेटमध्ये भूकंपामुळे आतापर्यंत 53 जणांचा मृत्यू झालाय. नेपाळपासून ते तिबेट आणि भारतापर्यंत सकाळी 6:52 भूकंपाचे धक्के जाणवले. नेपाळ आणि चीनच्या सीमेवर जमिनीपासून सुमारे 10 किलोमीटर खाली भूकंपाचा केंद्रबिंदू होता. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. सरकारवर आणि वैयक्तिक पातळीवर झालेल्या टीकेमुळे हा निर्णय घेतल्याचं ट्रुडो यांनी सांगितलंय. नवीन नेत्याची निवड होईपर्यंत मी कार्यवाहक पंतप्रधान म्हणून काम पाहीन अशी माहिती ट्रुडो यांनी दिली आहे. धनगर मेंढपाळ यांच्या विविध मुद्द्यांसाठी बच्चू कडू आक्रमक झाले. अमरावतीच्या आंदोलनात बच्चू कडूंसह महादेव जानकरही सहभागी झाले. आम्हाला सरकारकडून अपेक्षा आहेत, मागण्या मान्य कराव्या, अन्यथा त्याचे परिणाम वाईट होतील असा इशारा बच्चू कडू यांनी सरकारला दिलाय. बुलढाणा जिल्ह्यात चुकीचं कारण दाखवून अपात्र केलेल्या 1 लाखाहून अधिक शेतकऱ्यांना अद्याप पीक विम्याचा मोबदला मिळालेला नाही. या शेतकऱ्यांना तातडीनं विमा देण्यात यावा या मागणीसाठी रविकांत तुपकरांनी पुन्हा आक्रमक भूमिका मांडली आहे.
नवी मुंबईत महानगरपालिकेच्या कंत्राटी कामगारांमार्फत आमरण उपोषण करण्यात आलं. समान वेतन या मागणीसाठी हे उपोषण करण्यात आलं. पुढील 2 दिवसात प्रशासनानं योग्य निर्णय न घेतल्यास काम बंद आंदोलन करण्याचा इशारा कामगारांच्या वतीनं देण्यात आलाय. यवतमाळच्या आर्णी दिग्रस राष्ट्रीय महामार्गाचं बांधकाम करण्यात येणार आहे. हे काम लवकरच पूर्ण केलं जावं याकरता नगरपालिकेच्या महिला ऊर्जा अभियंता हर्षदा चौधरींनी स्वतः दिवा काढण्यासाठी 25 फूट वर चढल्या. बांधकामादरम्यान पथदिव्यांचं नुकसान होऊ नये यासाठी पालिका मजूर लावून पथदिवे काढले जात आहेत. कोल्हापुरामध्ये 2 एसटी कंडक्टरमध्ये जोरदार हाणामारी झाली आहे. ब्रेकडाऊन एसटी मधील प्रवासी दुसऱ्या बसमध्ये घेण्यावर झालेल्या या घटनेचे व्हिडिओ आता समोर आले. डोंबिवलीतील सोनारपाडा गावात प्रसिद्ध सोन्या बैलाचं मालक जयेश पाटील आणि धरम पाटील यांनी दादागिरीचा कळस गाठला असल्याचा आरोप करण्यात येतोय. पाण्याचा नळ कनेक्शनवरून त्यांनी पुरुषांसह महिलांवरही काठी उगारली आहे. वाहतूक पोलिसांनी पिंपरी चिंचवड शहर वाहतूक विभागाच्या 877 चालकांना सुमारे 10 लाख रुपयांचा दंड आकारलाय. निर्धारित वेगापेक्षा अधिक वेगानं वाहन चालवणं, सिग्नलचं उल्लंघन, ओव्हरटेक करणं आदी विविध कारणांसाठी दंड ठोठावण्यात आलाय. एका महत्त्वाच्या बातमीकडे वळूयात. ईव्हीएम वरील विरोधकांचे आरोप केंद्रीय निवडणूक आयोगानं अक्षरशः फेटाळले. ईव्हीएम हॅक होऊच शकत नाही असा दावा केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त राजीव कुमारांनी केलाय. कुठल्याही यंत्रणेनं ईव्हीएम हॅक होऊ शकत नाही असं आयोगानं स्पष्ट केलंय. ईव्हीएम प्रक्रिया पूर्णतः पारदर्शक असल्याचंही आयोगाचं म्हणणं आहे. ईव्हीएम मध्ये कुठलाही व्हायरस किंवा बग नसल्याचंही आयोगानं स्पष्ट केलंय. एक ग्लोबल एक्सपर्ट हैं आईटी के, जब हमारा चुनाव चल रहा था तो उन्होंने कहा था ईवीएम्स कैन बी हैक्ड. सब आप लोगों ने देखा होगा. अरे भाई, वहाँ ईवीएम होती ही नहीं है. देर आर इलेक्ट्रॉनिक वोटिंग मैकेनिज्म्स, दे आर कॉल्ड, दे आर नॉट ईवीएम्स. देर आर इलेक्ट्रॉनिक मशीन्स विच डू वोटिंग फ्रॉम डिफरेंट टाइम्स. वो रीडर्स होते हैं, वो होते हैं. उसके बाद भी यहाँ हल्ला हो गया, खूब चला सोशल मीडिया में कि वो बोल रहे हैं कि ईवीएम हैक हो सकती है. अभी क्या कहा सेम एक्सपर्ट ने कि हमें तो लगे 1 महीना 1.5 महीना काउंटिंग करने में, इंडिया में तो 1 दिन में काउंटिंग हो जाती है. पुढच्या बातमीकडे. काँग्रेसचे माजी आमदार मोहनराव हंबर्डे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाटेवर असल्याचं पाहायला मिळतंय. हंबर्डे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांची मुंबईतही भेट घेतली आहे. 18 तारखेला मोहनराव हंबर्डे यांचा संभाजीनगर इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश होण्याची दाट शक्यता आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. बातमीपत्रात पुढच्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा सुपरफास्ट. सांगली महानगरपालिकेच्या बेडग आणि समडोळी रस्त्यावर 0 कचरा टार्गेट पूर्ण झालंय. या मोकळ्या जागेमध्ये आता वृक्षारोपण होत असल्यानं देवराईमुळे कचरा डेपोचं रूप बदलून भविष्यात पर्यटन क्षेत्र करण्याचा मानस आहे. नाशिकच्या येवला शहरात मोठ्या प्रमाणावर मकर संक्रांतीची धूम असते. यावेळी नायलॉन मांजाचा वापर टाळावा यासाठी येवला शहरातील शाळा, कॉलेज, पोलीस, महसूल प्रशासनानं शहरातून जनजागृती रॅली काढली. सांगलीतील शेतकऱ्यांची पाण्याची प्रतीक्षा संपणार आहे, कारण 10 जानेवारीपासून म्हैसाळ सिंचन योजना सुरू होणार आहे. आढावा बैठकीमध्ये आमदार डॉक्टर सुरेश खाडे यांनी अधिकाऱ्यांना असे आदेश दिले. पुण्याच्या मुळशीमध्ये निवे गावात पाळीव प्राण्यांवर बिबट्यानं हल्ला केलाय. बिबट्याच्या हल्ल्यात 4 बकऱ्या, 3 कोंबड्या ठार झाल्यात. शासनानं बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावावा अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.
ऑलिव्ह रिडले कासवाची सर्वेक्षणानुसार 20% घरटी महाराष्ट्रात आढळली आहे. भारतीय वन्यजीव संस्थेच्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील वेळा, सांजर्ले, गुहागर या ठिकाणी ही घरटी सर्वाधिक आहे. आता बातमी एका धक्कादायक प्रकाराची आहे. दादर रेल्वे स्थानकात तरुणीचे केस कापणाऱ्या संशयिताला अखेर पोलिसांनी ताब्यात घेतलंय. दादर रेल्वे स्थानकात तरुणीचे केस कापून तो फरार झाला होता. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी त्याचा शोध घेतलाय. भरगर्दीत घडलेल्या प्रकारानं महिलांच्या सुरक्षेवर सवाल उपस्थित करण्यात आलाय. मात्र अखेर या विकृत आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. दादर पश्चिम ब्रिजवर गर्दीमध्ये एक 19 वर्षाच्या महिलेचे पाठीमागील केस थोडे कापले गेलेले तिला लक्षात आलं. त्यानुसार तिनं दिलेल्या तक्रारीनुसार आपला गुन्ह्याचा तपास चालू आहे. त्यात एक संशयिताला पकडलेला आहे. इंट्रोगेशन चालू आहे आणि पुढील अधिक तपास चालू आहे. पुढच्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा सुपरफास्ट. मुंबईत थंडी वाढली आहे आणि त्यामुळे मुंबईकरांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला आहे. सांताक्रूजमध्ये सोमवारी 16.8 अंश सेल्सिअस तर कुलाब्यामध्ये 19.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. मुंबईच्या तापमानात पुढचे 2 ते 3 दिवस ही घट कायम राहणार आहे. तापमानाचा पारा 14 अंशांपर्यंतही जाण्याची शक्यता आहे. बुलढाणा जिल्ह्यातील तापमानाचा पारा घसरलाय. मंगळवारी तापमानाचा पारा 9 अंशांवर आला असून कडाक्याची थंडी पडली आहे. थंडीचा फायदा रब्बी पिकांना होणार असला तरी मानवी शरीरावर थंडीचा विपरीत परिणाम जाणवेल. सर्दी, खोकला, ताप असे आजार बळावतील. कोयना धरणामध्ये शिवसागर जलाशयामध्ये किसन धोंडीबा कदम यांचा पाण्यात बुडून मृत्यू झालाय. किसन जलाशयामध्ये मच्छीमारी करण्यासाठी गेले होते. त्यांचा मृतदेह पाण्यात तरंगताना आढळलाय. भाईंदर पूर्वेच्या नक्षत्र टॉवरमध्ये सेफ्टी टँक साफ करण्यासाठी गेलेल्या एका मजुराचा मृत्यू तर एक गंभीर जखमी झालाय. या प्रकरणी हलगर्जीपणा करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. चंद्रपूर शहरातील वडगाव परिसरातील 3 दुकानं रात्री चोरट्यांनी फोडल्याची घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाली आहे. यामध्ये 2,15,000ची रोख रक्कम चोरट्यांनी पळवली. मुख्य मार्गावरील दुकानं फोडल्यानं व्यावसायिकांमध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे. उल्हासनगरात एका व्यक्तीची 3 लाख रुपयांची रोकड लुटण्यात आली आहे. ही लूट करणाऱ्या दोघांना उल्हासनगर क्राईम ब्रांचनं 24 तासात बेड्या ठोकल्यात. अधिकचा तपास सध्या पोलीस करतायत. पोटच्या पोराच्या लग्नाची तयारी सुरू असतानाच आई वडिलांनी विष घेऊन आयुष्य संपवलंय. नाशिकमधील टिळकवाडी भागात ही घटना घडली आहे. दाम्पत्यांनी टोकाचं पाऊल का उचललं याबाबत अद्याप कोणतीही माहिती अद्याप मिळालेली नाही. अकोल्यातील जुना हिंगणा परिसरामध्ये मॉर्निंग वॉकला आलेल्या महिलेची धारदार शस्त्रानं हत्या करण्यात आली आहे. जुन्या वादातून महिलेचा खून करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर येते. घरफोडी करणाऱ्या एका सराईत टोळीला सांगलीतल्या गुन्हे अन्वेषण शाखेनं जेरबंद केलंय. 3घांना अटक केली आहे तर 1 जण पसार झालाय. आरोपींकडून 4 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. आणि आता तरुणींसाठी एक मोठी बातमी आहे. प्रेमी युगलांसाठी आता हॉटेलमध्ये बंदी घालण्यात आली. हे ऐकून तुम्हाला धक्का बसला असेल. मात्र असा निर्णय घेण्यात आलाय. लग्नाचा पुरावा दिला तरच हॉटेलमध्ये एंट्री देण्यात येईल. नेमक्या कोणत्या हॉटेल्सना हा निर्णय घेतलाय आणि कोणते नियम लागू केलेत पाहूया. ओयोमध्ये कपल्सना नो एंट्री. जोडप्यांना ओयोनं केलं निराधार. आता जोडप्यांना विवाह प्रमाणपत्र बंधनकारक. $2025 या वर्षाची सुरुवात
ही कपल्ससाठी अतिशय चिंतेची अशी म्हणावी लागेल, कारण जोडप्यांसाठी हक्काचं असणाऱ्या ओयोनं आपल्या नियमात बदल करत एक मोठा निर्णय घेतलाय. आणि हा निर्णय एकांतासाठी ओयोची वाट धरणाऱ्या जोडप्यांसाठी कर्दनकाळ ठरलाय. या नव्या नियमानुसार आता ओयोत अविवाहित जोडप्यांना बंदी असणार आहे. जोडप्याला जर ओयोत जायचं असेल तर विवाह प्रमाणपत्र दाखवावं लागेल. नेमकं काय बदलण्यात आलेलं आहे पाहूयात. प्रेमीयुगुलांना ओयोमध्ये रूम बुक करता येणार नाहीयेत. अविवाहित जोडप्यांना ओयो हॉटेलमध्ये थेट प्रवेश नाही. प्रेमीयुगुलांना द्यावा लागणार आता लग्नाचा पुरावा. ऑनलाईन बुकिंगसाठी सुद्धा नियम लागू करण्यात आलेले आहेत. आणि मेरठ नंतर देशभरात नियम लागू होण्याची शक्यता आहे. गेलं 1.5 दशक ओयो म्हणजे प्रेमीयुगुलांसाठी विना कटकटीचं आणि हक्काचं स्थान होतं. त्यामुळेच ओयोचं ॲप हे भारतात मोठ्या प्रमाणात डाउनलोड होणारं ॲप होतं. जोडप्यांनी डोक्यावर घेतल्यामुळे ओयोनं डोळे विस्पारतील अशी घसघशीत कमाई केली होती. मात्र आता ओयोचा हा कपल बंदीचा निर्णय ओयोच्या व्यवसायासाठी तारक ठरतो की मारक हे येणाऱ्या काळातच ठरेल. पण तोपर्यंत कपल्सना मात्र एकांतासाठी वणवण करावी लागणार एवढं मात्र निश्चित. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी.